प्रिय बंधू भगिनीनो, आज मी पेरणाऱ्याचा दृष्टांत मत्ते 13:1-23 यावर चिंतन करत आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील या उतार्यात मत्ते 13:1-23 मत्ते पेरणाऱ्याच्या दृष्टांताचे वर्णन करतो. हा दृष्टांत येशूने आपल्या शिष्यांना आणि इतरांना सांगितला होता, जेणेकरून लोकांना परमेश्वराच्या वचनाला मिळणाऱ्या 3 प्रकारच्या प्रतिसादांचे स्पष्टीकरण देता येईल. तसेच या 3 प्रतिसादांपैकी कोणता प्रतिसाद सर्वोत्तम आणि सर्वात योग्य आहे आणि जो कोणी परमेश्वराच्या वचनाला असा प्रतिसाद देईल त्याला कोणती फळे मिळतील हे देखील त्याने सूचित केले होते. कृपया मत्तेच्या शुभवर्तमानातील उतारा, संपूर्ण उतारा वाचा, जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल. मी पेरणाऱ्याचा दृष्टांत मत्ते 13:1-23 यावरील माझ्या चिंतनाची सुरुवात मार्था नावाच्या एका हायस्कूल शिक्षिकेच्या हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. तिच्या इयत्ता 10वीच्या काही विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षेत सरासरी 30% गुण, काहींनी सरासरी 60% गुण, तर काहींनी सरासरी 99% गुण मिळवले होते. कथा: मार्था एक समाजसेविका होती आणि ती ज्या स्वयंसेवी संस्थेसाठी म्हणजे NGOसाठी सेवा देत होती, त्या संस्थेच्या संचालकांनी तिला एका वंचित भागातील शाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 10वीच्या अंतिम परीक्षेतील गणिताच्या पेपरसाठी तयार करण्याचे काम दिले. मागील अनेक वर्षांपासून त्या शाळेतील 10वीचे अनेक विद्यार्थी त्यांच्या अंतिम परीक्षेतील गणिताच्या पेपरमध्ये नापास झाले होते आणि इतर विद्यार्थी सरासरी खूप कमी टक्केवारीने उत्तीर्ण झाले होते. स्वयंसेवी संस्थेचे संचालक या शाळेतील विद्यार्थ्यांबद्दल चिंतित होते आणि म्हणूनच त्यांनी मार्थाला त्या वर्षीच्या अंतिम परीक्षेतील गणिताच्या पेपरसाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना तयार करण्याची विनंती केली. मार्थाबद्दल त्यांनी जे पाहिले होते त्यावरून स्वयंसेवी संस्थेच्या संचालकांना खात्री पटली होती की मार्था तिच्या शिकवण्याच्या कौशल्याने, विद्यार्थ्यांवरील प्रेमाने आणि स्वयंसेवी संस्थेच्या संचालकांनी सोपवलेल्या कोणत्याही कामात ती घेत असलेल्या कठोर परिश्रमाने त्या विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपरसाठी तयार करेल. स्वयंसेवी संस्थेच्या संचालकांनी मार्थाची ओळख त्या वर्षीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांची गणिताच्या पेपरसाठी शिक्षिका म्हणून करून दिली. मार्थाने मोठ्या उत्साहाने 10वीच्या गणिताच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे काम सुरू केले. तिने आपली शिकवण्यातील सर्व कौशल्य पणाला लावले. तिचे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम होते आणि तिने विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपरसाठी तयार करण्याकरिता खूप मेहनत घेतली. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपरसाठी तयार करण्याकरिता जे काही करणे शक्य होते ते सर्व आपण केले आहे याबद्दल मार्था समाधानी होती. मग मार्था परीक्षेच्या निकालाची वाट पाहू लागली आणि तिच्या विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपरमध्ये काय यश मिळाले असेल याचा विचार करू लागली. अखेरीस चिंतेने भरलेल्या दिवसानंतर निकालाचा दिवस आला आणि निकाल जाहीर झाला. तिच्या 10वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे कळल्यावर मार्थाला खूप आनंद झाला. त्यांच्यापैकी काहींना गणिताच्या पेपरमध्ये सरासरी सुमारे 30% गुण मिळाले होते, काहींना सरासरी सुमारे 60% आणि काहींना सरासरी सुमारे 99% गुण मिळाले होते. संदेश: या कथेचा संदेश असा आहे की जेव्हा लोक प्रामाणिकपणे, प्रेमाने आणि मोठ्या समर्पणाच्या भावनेने कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करतात, तेव्हा त्यांच्यापैकी काहींना त्या कार्यात सुमारे 30% यश मिळते, काहींना सुमारे 60% यश मिळते आणि काहींना तर त्या कार्यात सुमारे 100% यश मिळते. संदर्भ: बायबल संबंधी मननासाठी फादर पॅट्रिकच्या कथा. त्याच दिवशी येशू घरातून बाहेर जाऊन सरोवराच्या काठी बसला. येशू गनेसरेत सरोवराच्या काठी बसत असे, कारण
गर्दी कितीही मोठी असली तरी येशूला नावेत बसून सरोवराच्या काठावर उभ्या असलेल्या गर्दीला उपदेश करणे सोपे होते. इथेही तसेच घडताना आपल्याला दिसते. त्याच्याभोवती इतका मोठा जमाव जमला की तो एका नावेत बसून राहिला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दृष्टांताने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी विचारले, तुम्ही लोकांना दृष्टांताने का बोलता? येशूने आपल्या भोवती जमलेल्या मोठ्या जमावाला दृष्टांताने पुष्कळ गोष्टी का सांगितल्या? येशूने उत्तर दिले, कारण स्वर्गाच्या राज्याच्या रहस्यांचे ज्ञान तुम्हाला देण्यात आले आहे, परंतु त्यांना नाही. स्वर्गाच्या राज्याचे रहस्यांचे ज्ञान शिष्यांना का देण्यात आले आणि इतरांना का नाही? शिष्यांनी येशूवर आपला वैयक्तिक प्रभू आणि तारणारा म्हणून आधीच विश्वास ठेवला होता आणि म्हणूनच स्वर्गाच्या राज्याचे रहस्य त्यांना देण्यात आले. आणि ज्यांनी येशूवर आपला वैयक्तिक प्रभू आणि तारणारा म्हणून अद्याप विश्वास ठेवला नव्हता त्यांना नाही. ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल, त्याच्याजवळ विपुलता असेल, परंतु ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल. ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल, त्याच्याजवळ विपुलता असेल, परंतु ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल. का? कारण त्यापैकी काही लोकांनी येशूवर आपला वैयक्तिक प्रभू आणि तारणारा म्हणून अद्याप विश्वास ठेवला नव्हता. म्हणूनच मी त्यांना दृष्टांतांनी बोलतो. ज्या लोकांनी येशूवर आपला वैयक्तिक प्रभू आणि परमेश्वर म्हणून अद्याप विश्वास ठेवला नाही त्यांच्याशी तो दृष्टांतांनी का बोलतो याची पुढील 2 कारणे येशू देतो. 1. पाहूनही ते पाहत नाही. येशू लोकांवर नाराज होता कारण येशू त्यांच्यामध्ये करत असलेली सर्व चांगली कामे ते पाहत होते, तरीही ते येशूवर विश्वास ठेवत नव्हते की तो परमेश्वराचा पुत्र आहे, ज्याला त्याच्या स्वर्गीय पित्याने मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी पाठवले आहे. ऐकूनही ते ऐकत नाहीत किंवा समजत नाहीत. येशू लोकांवर नाराज होता कारण ते त्या सर्व दिवसांपासून येशूकडून परमेश्वराचे वचन ऐकत होते, तरीही ते येशूवर विश्वास ठेवत नव्हते की तो परमेश्वराचा पुत्र आहे, ज्याला त्याच्या स्वर्गीय पित्याने मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी पाठवले आहे. आणि येशू म्हणतो की यातच यशायाची भविष्यवाणी पूर्ण झाली आहे. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, त्यांच्या बाबतीत यशायाची भविष्यवाणी पूर्ण झाली आहे. तुम्ही सतत ऐकत राहाल पण तुम्हाला कधीच समजणार नाही. तुम्ही सतत पाहत राहाल पण तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण या लोकांचे हृदय कठोर झाले आहे. ते आपल्या कानाने जेमतेम ऐकतात. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. नाहीतर त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले असते, आपल्या कानाने ऐकले असते, आपल्या अंतःकरणाने समजले असते आणि वळले असते, म्हणजे मी त्यांना बरे केले असते. पण धन्य आहे तुमचे डोळे कारण ते पाहतात आणि तुमचे कान कारण ते ऐकतात. येशू शिष्यांची स्तुती करतो कारण ते पाहू आणि ऐकू शकतात. याचा अर्थ असा की ते समजू शकतात आणि विश्वास ठेवू शकतात की येशू हा परमेश्वराचा पुत्र होता, ज्याला त्याच्या स्वर्गीय पित्याने मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी पाठवले होते. कारण मी तुम्हाला खरे सांगतो, पुष्कळ संदेष्टांनी व नीतिमान लोकांनी जे तुम्ही पाहता ते पाहण्याची इच्छा केली पण त्यांना ते दिसले नाही, आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकण्याची इच्छा केली पण त्यांना ते ऐकू आले नाही. येशू पुन्हा एकदा आपल्या शिष्यांची प्रशंसा करतो, कारण जे संदेष्टांना व नीतिमान लोकांना समजून घेण्याची इच्छा होती पण त्यांना समजले नाही, आणि ज्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा होती पण त्यांनी विश्वास ठेवला नाही, ते त्यांचे शिष्य समजू शकले. हे सांगितल्यावर येशूने शिष्यांना पेरणाऱ्याचा पुढील दृष्टांत सांगितला. एक शेतकरी आपले बी पेरायला बाहेर गेला. तो बी विखरत असता काही बी वाटेवर पडले आणि पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जागी पडले जिथे फारशी माती नव्हती. माती उथळ असल्यामुळे ते लवकर उगवले, पण सूर्य उगवल्यावर ती रोपे करपून गेली आणि त्यांना मूळ नसल्यामुळे ती सुकून गेली. दुसरे बी काट्यांमध्ये पडले जे वाढून त्यांनी त्या रोपांना बुजवून टाकले. अजून काही बी चांगल्या जमिनीत पडले जिथे पेरलेल्या बियांच्या 100, 60 किंवा 30 पट पीक आले.
ज्याला कान आहेत त्याने ऐकावे. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे या वचनाचा अर्थ असा आहे की येशू जो काही संदेश देत आहे तो लोकांनी योग्य प्रकारे ऐकून घ्यावा, समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे वागावे, म्हणजे त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळू शकेल. शिष्याना पेरणाऱ्याचा दृष्टांत सांगितल्यानंतर येशूने त्यांना त्या दृष्टांताचा अर्थ पुढील प्रमाणे समजावून सांगितला. काही लोक स्वर्गाच्या राज्याविषयीचा संदेश ऐकतात, पण तो समजत नाही आणि म्हणूनच ते कोणतेही फळ देऊ शकत नाहीत. काही लोक स्वर्गाच्या राज्याविषयीचा संदेश ऐकतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते फक्त थोडा काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकट किंवा छळ येतो तेव्हा ते पटकन दूर होतात. काही लोक स्वर्गाच्या राज्याविषयीचा संदेश ऐकतात, पण या जीवनातील चिंता आणि संपत्तीचा मोह वचनाचा गळा दाबतात, ज्यामुळे ते निष्फळ होते. पण काही लोक स्वर्गाच्या राज्याविषयीचा संदेश ऐकतात, पण जेव्हा वचनामुळे संकट होते किंवा छळ होतो तेव्हा ते पटकन दूर होतात. परंतु काही लोक स्वर्गाच्या राज्याविषयीचा संदेश ऐकतात, तो समजून घेतात आणि ते पेरलेल्या बियाणांच्या 100, 60 किंवा 30 पट उत्पन्न देतात. आपण परमेश्वराचे वचन ऐकले पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, जेणेकरून आपण पेरलेल्या बियाणांच्या 100, 60 किंवा 30 पट उत्पन्न देऊ शकू. आपण इतरांनाही असेच करावयाला शिकवले पाहिजे. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच HTTPS वर्ल्ड ऑफ इमोशन्स इन या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभारी.